काल झालेल्या सिंधुदुर्गामध्ये मुसळधार पावसामुळे अक्षरशः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागामध्ये जनजीवन देखील विस्कळीत झाले होते। मात्र सह्याद्री पट्ट्यामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे देखील नदी नाल्यांची पाणी पातळी देखील प्रचंड प्रमाणात वाढलेली देखील पाहायला मिळाली। आज हवामान खात्याने येलो अलर्ट जरी दिलेला असला तरी मात्र सिंधुदुर्गातील ज्या नद्या नाल्यांची जी पाणी पातळी आहे ती मात्र दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते। पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ होताना पाहायला मिळते। मी सध्या जो उभा आहे तो कणकवलीतील एक संगम पात्र आहे आणि त्या संगम पात्रात म्हणजे दोन नद्या ज्या आहेत ते एकदम या संगमला जोडले जातात। म्हणजे गड नदी असेल किंवा जानवली नदी असेल, ही नदी जी आहे ती या ठिकाणी मिळते। त्यामुळे इथलं जर पात्र बघितलं तर प्रचंड प्रमाणात हे मोठं पात्र असलेलं पाहायला मिळतं। पण याच पात्रावरती जरी पाहिला तर पूर्णपणे ओंडके वगैरे सगळे वाहून आलेले आहेत। आपण हे दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकता की पूर्णपणे झाडं जी आहेत ती या ठिकाणी आलेली पाहायला मिळतात। त्यामुळे दुसरी या बाजूला सुद्धा देखील आपण पाहू शकता की जे भेडला माड असतो तो सुद्धा देखील या ठिकाणी या केटी बंधाऱ्याला येऊन टेपलेला पाहायला मिळतो। त्यामुळे इथलं हे जे ब्रिज आहे इथून जी होणारी वाहतूक जी आहे अगदी जीव घेणे ही वाहतूक देखील होते। त्यामुळे याकडे सुद्धा प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे। पण मात्र आज हवामान खात्याने येलो अलर्ट जरी जारी केला असला तरी मात्र सिंधुदुर्गातील नदी नाल्यांची ती पाणी पातळी जी आहे ती मात्र झपाट्याने वाढते आणि दुथडी भरून वाहताना नदी पात्र पाहायला मिळतं आहे। अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।